अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे। अजित पवार यांच्या अपघातासंदर्भात फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उत्तर देणार आहेत। आज सत्ताधारी आणि विरोधक यांची पत्रकार परिषद देखील होईल। अधिवेशनात दिलेल्या आश्वासनांचा सरकारला विसर पडलेला आहे। आतापर्यंत तब्बल 5000 आश्वासनं ही प्रलंबित आहेत। आश्वासन समितीच्या वार्षिक अहवालातून गंभीर माहिती उघड आहे। 2002 ते 2025 या 23 वर्षात 36,124 आश्वासनं सरकारनं दिली। त्यातील फक्त 30,920 आश्वासनं पूर्ण करण्यात सरकारला यश आहे। रोहित पवार आज पत्रकार परिषद घेण्याची शक्यता वर्तवली जाते। राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या कागदपत्रांबद्दल गौप्यस्फोट होणार आहे असं देखील म्हटलं जात आहे। अजित पवार यांच्या पक्षामध्ये कसे चुकीचे निर्णय घेण्यात आले या संदर्भात खुलासा केला जाऊ शकतो। यासोबतच जय पवार यांनी पत्रकार परिषद का घेतली नाही या संदर्भातही रोहित पवार बोलू शकतात अशी माहिती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।